साठी टाळ्या वाजवा. कसं मांडराची वागिन माझी आई काढून करवंदी बनत चाल हळू हळू. मांडराची वागिन माझी आई काढून करवंदी बनत चाल हळू हळू. सोहळा बघून ती आई काळूबाई पण आनंदी झाली असेल. कशी रोहित दादा जाधव यांच्याकडून बक्षीस धन्यवाद. हा भक्ताचा आनंद पाहून ती आई काळूबाई आनंदी झाली असून म्हणून सांगायचंय अगं चेहऱ्यावर आनंद तिच्या लागला खळखळू. मांडराची वागिन माझी आई काळू करवंदी बनत चाल हळू हळू. मांडराची वागिन माझी आई काळू करवंदी बनत चाल हळू हळू. चेडे गोटे शेजारी कसाटव्या डोंगरावर गादी सटपण काढून माझ्या जाणून घ्यादी. इंगळाचं न्हान झेलती समजू नका तिला साधी. इंगळाचं न्हान झेलती समजू नका तिला साधी. अगाग्नीचं घर काढू नाही लागत कोणी नादी. काळूबाई पौष पौर्णिमेच्या रात्री त्या चाफ्याच्या झाडावर नागिन रूपात दर्शन देते. ज्याला दिसते त्याला म्हणून सांगायचंय नागिन रूपात लागली सळसळू ग. हे मांडराची वागिन माझी आई काळू करवंदी बनत चाल हळू हळू. मांडराची वागिन माझी आई काळू करवंदी बनत चाल हळू हळू. मागच्या वर्षीचं ही गाणं मांडरा गावात झाली गर्दी आईचा सोहळा बघायला. आणि तसेच आमचे बंधू विशाल विनायक दादा वेताळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. आंबाबाई तुझा संबळ वाजला हे गाणं झालं पाहिजे ते मी होईल नक्की. अथर्व भाऊ यांच्याकडून बक्षीस धन्यवाद. मांडरा गावात झाली गर्दी आईचा सोहळा बघायला. मागच्या वर्षीचं गाणं उशीर झाला माझ्या काळूबाईचा छबिला निघायला. उशीर झाला माझ्या काळूबाईचा छबिला निघायला. होळीला जाईला अजून दिसला काळूबाई.
निघायला उशिरा झाला माझ्या काळूबाईचा छबिना निघायला अगं माझ्या रांगणाची ती आहे महाराणी ग तिला नटलं लईचं भारी जणू पुनवची चांदणी ग त्याली तुमचं वाचले ना लागली वेणी मागायला त्याली तुमचं वाचले ना लागली वेणी मागायला ती काळूबाई ल्याली कुंक वाचले ना लागली वेणी मागायला उशिरा झाला माझ्या काळूबाईचा छबिना निघायला उशिरा झाला माझ्या काळूबाईचा छबिना निघायला